आज चिचखेड तालुका बोदवड येथे भागवत कथा सप्ताह संकीर्तन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. एक भारदस्त भव्य दिव्य सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. तर या कार्यक्रमाच्या संदर्भात आपण काय सांगाल? आमचं अत्यंत छोटं गाव मुक्ताईंच्या पंचक्रोशीतील जवळजवळ मुक्ताई नगरपासून 20 किलोमीटरवरती असलेलं चिंचखेडा सीम गाव, बोदवड तालुका, जिल्हा जळगावमधील हे गाव अत्यंत बऱ्याच वर्षांपासून पारमार्थिक क्षेत्रातील वसा आणि वारसा अविरतपणे सांभाळत आलेला आहे. एक अत्यंत भव्य आणि दिव्य कार्यक्रम यांनी दरवर्षी संपूर्ण गावातील तसेच पंचक्रोशीतील मंडळींच्या सहयोगातून पार पाडलेला आहे. बरं, हा जो कार्यक्रम आपण आयोजन केलेला आहे हे कितवं वर्ष आहे? कार्यक्रमाचं आमचं या वर्षाचं 36वं वर्ष, म्हणजे 3 तपपूर्ती आमची पूर्ण झालेली आहेत. पण तरीसुद्धा गावातील जे काही छोटे कार्यक्रम असतील, हरिपाठ, काकडा, या समस्त गोष्टी निमित्ताने चालत असतात. आमची दर महिन्याला मुक्ताबाईंची वारी असते, पंढरपूरची आषाढीची वारी असते, कार्तिकीची वारी असते. या सर्व गोष्टी आम्ही अविरतपणे सांभाळत आहोत. बरं, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये संकल्प काय राहणार आहे, काय सांगाल? हा जो काही आम्हाला वसा आणि वारसा पूर्वजांकडून लाभलेला आहे, तो याच पद्धतीने आम्ही जसाच्या तसा यामध्ये अजून काहीतरी विशेष भर टाकण्याचा आम्ही दिवसांदिवस प्रयत्न करणार आहोत. आणि पारमार्थिक वसा आणि वारसा आम्हाला याच पद्धतीने पुढे विशिष्ट पद्धतीने मोठा चालवायचा आहे. बरं, हा जो भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, आज त्याचा एक चांगल्या प्रकारे आज संतोष महाराज यांचं प्रवचन कथेचं निरूपण त्यांनी केलेलं आहे. तर आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये जे तरुण वर्ग व्यसनाधीन झालेले आहेत, त्यांना आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय उपदेश द्याल? व्यसनाधीन असलेली जी काही तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी संत समुदाय, भागवत कथा, कीर्तन या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. संतांचे विचार त्यांनी जीवनामध्ये आत्मसात केल्यानंतर त्यांना व्यसनाधीनतेपासून मुक्ततेसाठी मोठी त्या ठिकाणी मदत होणार आहे. बरं, हा जो कार्यक्रम आपण आयोजन केलेला आहे, भव्यदिव्य कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि गावकऱ्यांच्या मदतीनं आपण हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, तर याचं श्रेय आपण कोणाला देणार? हा जो काही आम्ही भव्य दिवस सोहळा आयोजित केला, याचं संपूर्ण श्रेय समस्त गावकरी मंडळींना जातं. गावातील लोकसंख्या 200 घरांची असेल, पण गावामध्ये जिव्हाळा, प्रेम, एकोप्याची भावना या समस्त गोष्टींच्या द्वारे गाव दिव्य भव्य सोहळे करत असते. गाव नक्कीच दारिद्र्य रेषेखाली असेल, म्हणजे गावामध्ये जवळजवळ 50% BPL धारक आहेत, 50% लोकांकडे पिवळं कार्ड आहेत, पण गाव ज्ञानोबा राय तुकोबा रायांच्या रेषेमध्ये बांधलेलं गाव आहे.